हां, तो आपण काय बघितलं की सर्वे जो काही आहे सर्वे तो ग्राउंडवरती सर्वे करून आपण माहिती गोळा केली बरोबर आहे. ज्या ठिकाणी मला जाता येत नव्हतं, इनॲक्सेसिबल एरिया आहे, जंगलाळ भाग असेल, काही डोंगराळ भाग असेल, तिथं मला जाता येत नसेल तरी पण तिथं मला सर्वे करता येत होता बाय द फोटोग्राफी. तर फोटोग्राफीच्या मदतीने मी तिथला सर्वे करून टाकला. ओके, तो मी गोळा केली, एकतर प्रत्यक्ष तिथे जाऊन सर्वे केला, एकतर माझ्याकडे फोटोग्रामेट्री होता, त्या फोटोग्रामेट्रीच्या मदतीने सर्वे करून टाकला. तिसरी माझ्याकडे बात होती रिमोट सेन्सिंगची. तो रिमोट सेन्सिंग म्हणजे काय, कोणत्याही प्रकारचा फिजिकल कॉन्टॅक्ट न करता मी माहिती गोळा करू शकलो. त्यासाठी मी काय केलं होतं, त्यासाठी माझ्याकडे जे आहे त्यासाठी माझ्याकडे विमानं होती. त्या विमानाच्या खाली सेन्सर लावून दिली, खांब्याला सेन्सर लावून दिली, नंतर स्पेसमध्ये सेन्सर लावून दिली. स्पेसमध्ये सेन्सर लावण्यासाठी मला काय सोडावं लागलं होतं, सॅटेलाईट सोडावं लागले होते. तो सॅटेलाईटला सेन्सर लावून आपण काय करून टाकली, सगळी माहिती गोळा केली. एवढी बात तुम्हाला लक्षात येते की आपण सुरुवातीला काय करून टाकली, ही सगळी जी माहिती आहे ही माहिती आपण गोळा केली. बोला, इथपर्यंत कळालं का रे? की माहिती आपण सगळी माहिती आपण गोळा करून टाकली. तो सर्वे करून एरियल सर्वे म्हणा, फील्ड सर्वे म्हणा, राईट, तो फील्ड सर्वे, एरियल सर्वे आणि ॲस्ट्रॉनॉमीचा सर्वे, तो तिघं गोष्टीच्या याच्यावर सर्वे म्हणता आपण काय म्हणू, ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे स्पेसमध्ये जाऊन आपण काय केली, इन्फॉर्मेशन गोळा केली. ठीक आहे. आता एवढी सगळी इन्फॉर्मेशन जी काही आहे ती इन्फॉर्मेशन माझ्याकडे जमा झाली. समजा आता मी तुम्हाला एवढं शिकवतोय, तर तुम्हाला शिकवतोय काहीतरी गोष्टी मी शिकवतोय, तर तुम्ही काय करतायत, पटपट त्या गोष्टी लिहून घेतायत. का लिहून घेतात की बाबा उद्या उठून जर का नवीन वाचायची गरज पडली तर पुन्हा पुन्हा ते करण्यापेक्षा ते लगेच आपल्याला कळून येईल. बरोबर की बात हीच असते. मग काय असते बरं का बात, की एवढी सगळी इन्फॉर्मेशन जी आहे त्या इन्फॉर्मेशनला आपण काय करणार, राईट. तो त्या इन्फॉर्मेशनला आपण काय करतो, त्या इन्फॉर्मेशनला आपण काय करत असतो, त्या इन्फॉर्मेशनला आपण काय करतो, त्या इन्फॉर्मेशनला आपण व्यवस्थित कुठेतरी जमा करून देतो. कसा जमा करणार, आता समजा आपण काय करतो, आपले जे काही मोबाईल त्या मोबाईलमध्ये खूप सारे आपले स्क्रीनशॉट, व्हिडिओज काय काय असतील त्यांना आपण कुठेतरी जाऊन काय करून देतो, पर्टिक्युलरली फोल्डर बनवून आपण त्याला ठेवून देतो. राईट का? असं केल्यामुळे आपल्याला सोपं जातं ते. राईट का? असं केल्यामुळे सोपं जातं. मग जेवढी काही जमिनीवरची माहिती होती, राईट का, जमिनीवरची माहिती कोणती बरं का, तर तुम्हाला दिसायला भेटेल की बाबा चला एखादा सर्वे केला मी, एखाद्या शाळेचा सर्वे केला किंवा एखादा गावचा सर्वे केला. गावचा सर्वे काय केला बरोबर का मी, की त्या गावामध्ये एकूण शाळा किती, ओके, त्या गावामध्ये एकूण शाळा किती, एकूण मंदिरं किती, नंतर शाळेमध्ये बेंच किती, शाळेमध्ये शिक्षक किती, गावाची लोकसंख्या किती, असा सर्वे मी करतोय. राईट. तो एखाद्या शहराचा सर्वे मी असा केला. आता हा सगळा सर्वे जो काही आहे, सर्वे करून माझ्याकडे जो काही येतो तो माझ्याकडे डाटा आला. हा डाटा मी काय करणार, मी कॉम्प्युटरवर बसणार आणि हा डाटा त्या कॉम्प्युटरमध्ये पुरवणार, इनपुट म्हणून घेणार. तो कॉम्प्युटर इनपुट म्हणून घेणार आणि तो कुठेतरी स्टोअर करणार कॉम्प्युटर. मग आपण काय करतो, प्रोग्राम हे करतो. आता तुम्हाला आठवते का, कॅल्क्युलेटरमध्ये प्रोग्राम चालतात. तुम्ही 2 × 4 केल्यानंतर प्रोग्राम रन होऊन बरोबर तुम्हाला उत्तर देऊन देतं. मग आपण काय करून घेतो, आपला जो काही हा सगळा रॉ डाटा होता, जो की आपण जमा केलेला डाटा, हा आपण कॉम्प्युटरला देतो आणि कॉम्प्युटरवरती एक प्रोग्राम सेट करून देतो. मग प्रोग्राम सेट केल्यानंतर तो, जसं की तुम्हाला हे माहीत असेल, ते काय म्हणतो आपण, ते शीट राहत नाही का, एम एस शीट का काहीतरी, त्या एम एस शीटमध्ये तुम्ही प्रोग्राम दिल्यानंतर क्रमाने लागून जातात अल्फाबेटनुसार, बरोबर की नाही. मग तसं मी काय करतो, त्याला इन्फॉर्मेशन देऊन देतो आणि प्रोग्राम टाईप करून देतो. प्रोग्राम टाईप केला का तो काय करत असतो, जसं एकदम क्रमाने सगळं अशी सगळी इन्फॉर्मेशन रचून घेतो. बरोबर. इन्फॉर्मेशन रचल्यानंतर काय होईल बरं का, आता इन्फॉर्मेशन व्यवस्थित रचली गेली तर त्याच्यानंतर आपण काय करणार, आता त्याच्यानंतर जर जेव्हा मला गरज पडेल, मला म्हणजे कोणाला, जे इंजिनियर लोक असतात, राईट का, इंजिनियर लोक असतील किंवा दुसरे कोणतेही फील्डचे लोक असतील, तर त्यांना जर का माहिती काढायची असेल तर लगेच GIS सॉफ्टवेअरकडे जातील किंवा GIS कडून जातील आणि तिथून कोणकोणती माहिती, मला समजा आता त्या त्या गावाबद्दल माहिती पाहिजे होती, काय बरं का, की त्या गावामध्ये लोकसंख्या किती आहे, टाईप केलं का लगेच त्या गावाची लोकसंख्या येऊन गेली. राईट का? मग या सगळ्या गोष्टी मला पटापट भेटतील. तो लक्षात घ्या. GIS काय आहे त्याचा लॉंग फॉर्म काय आहे, मी तुम्हाला पर्टिक्युलर सांगतो की आपण काय शिकलो आणि काय नाही शिकलो. तर सगळ्यात अगोदर आपण माहिती गोळा केली. ठीक आहे, माहिती गोळा केली मागच्या याच्यामध्ये. ती माहिती गोळा केलेली माहिती आता आपण काय करणार आहोत, त्याला आपण कॉम्प्युटरमध्ये फसवणार आहोत आणि ते जे काही आहे त्यालाच आपण GIS म्हणतो. तो जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम. राईट का? तो GISचा लॉंग फॉर्म आपण बघून घेऊ पहिले. राईट. तो GIS सांगण्याच्या अगोदर मला थोडीशी इच्छा होते, काय इच्छा होते बरं का, की GPS बद्दल पण तुम्हाला सांगून देऊ. राईट का? थोडंफार 2-4 गोष्टी आपण बोलून घेऊ त्याच्याबद्दल, की GPS काय आहे. म्हणजे ॲक्च्युली जर बघायला गेलं तर आपण आपल्या PDF कडे जाऊ. ॲक्च्युली बघायला गेलं तर आपल्या सिलेबसचा तो भाग नाही, तुम्ही बिलकुल करायचं नाही. पण एक चक्कर मारून घेऊ आपण त्याच्याकडे. तो बघा GIS. ठीक आहे. तो आता तुम्ही जर बघायला गेलात तर काय
तर ग्लोबल पोझिशन मी तुम्हाला जी पी एसबद्दल सांगून देतो. जी पी एस काय असतं बरं का रे, तो जी पी एस एक सिस्टीम आहे, बरोबर आहे. तो ग्लोबल पोझिशन, तुम्हाला कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम माहिती आहे का? कार्टेशियन सिस्टीम माहिती आहे तुम्हाला, कार्टेशियन सिस्टीम माहिती आहे तुम्हाला, पोलार सिस्टीम माहिती आहे तुम्हाला, ग्लोबल सिस्टीम पण माहिती असायला पाहिजे. मग ग्लोबल सिस्टीम म्हणजे काय बाबा हो, की तुम्हाला ती पोझिशन सांगते, तुम्ही पृथ्वीवरती कोणत्या ठिकाणी आहात ना. मला सांगा, तुम्ही बसमध्ये बसतात, तुम्ही मॅप चालू करतात, तुमची पोझिशन दिसायला भेटते की नाही, ती काय झाली, ती ग्लोबल पोझिशन झाली. म्हणजे ग्लोबलच्या याच्यानं पोझिशननं तुम्ही कुठे आहात. समजा मी तुम्हाला असं बोलून दिलो, हा पॉईंट कुठे आहे, तुम्ही काय म्हणणार, इकडून या ओरिजिनपासून एक्स अंतर, वाय अंतर, याचं कॉर्डिनेट एक्स वाय मला तुम्ही सांगून देणार. मग हे कॉर्डिनेट झाले की नाही, राईट, ही कॉर्डिनेट सिस्टीम झाली. तर ग्लोबल सिस्टीम म्हणजे काय, आपल्या पृथ्वीवरती आपण कुठे आहोत ही बात आपल्याला दिसायला भेटून जाते. मग तुम्ही म्हणणार की यार हे मी ॲक्च्युली कुठे आहे. तुम्ही बसमध्ये जाताना मॅप चालू करून घेतात, तुमची पोझिशन तो दाखवतो की तुम्ही या ठिकाणी आहे, तुम्हाला तुमची पोझिशन सांगतो विथ रिस्पेक्ट टू अर्थ, तुम्ही कुठे आहात, बरोबर की नाही. मग हे कशामुळे पॉसिबल झालं, हे झालं पॉसिबल आपल्या सॅटेलाईटमुळे. आपण काय करत असतो, आपल्या ऑर्बिटमध्ये आपण सॅटेलाईट सोडलेले आहेत. ते सॅटेलाईट काय करत असतात, तुम्ही कोणत्या ठिकाणी आहात, तुम्हाला स्पेस आणि टाईमची माहिती देतो. लक्षात घ्या, स्पेस आणि टाईमची माहिती तुम्हाला भेटत असते, ठीक आहे. सो ग्लोबल पोझिशन सिस्टीम म्हणजे काय, ही अशी सिस्टीम आहे ज्याच्यातर्फे आपल्याला स्पेस आणि टाईमची माहिती भेटते. लक्षात आलं का. तो स्पेस आणि टाईमची माहिती आपल्याला भेटते की तुम्ही कुठे आहात, कोणत्या ठिकाणी आहात आणि पर्टिक्युलरली टाईमला तुम्ही कुठे होते ते. किंवा समजा आता एक मला बात सांगा समजा ही पृथ्वी आहे, राईट का. तर ही पृथ्वी आपली, ही पृथ्वी आहे. या पृथ्वीवरती हा एक पॉईंट बघितला मी, त्याची पोझिशन काहीतरी असेल एक्स वाय झेड टी, राईट का. तो त्याची पोझिशन एक्स वाय झेड टी, स्पेस अँड टाईम असेल. दुसरा पॉईंट आहे त्याची एक्स वाय झेड टी अशा मला दिसायला भेटते. मग याच्या मदतीने मी काय करू शकलो बरं का, समजा हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट यांची पोझिशन आणि टाईम जर का मला माहिती असेल ना, तर त्याच्या रिस्पेक्ट मी दोघांमधलं डिस्टन्स पण काढू शकतो. तर लक्षात घ्या, ग्लोबल पोझिशन सिस्टीमच्या मदतीने तुम्ही स्पेस आणि टाईम, ॲक्च्युली स्पेस म्हणजे काय बरं का, तर तुम्हाला कॉर्डिनेट तुम्ही कुठे आहात ते तुम्हाला कळेल, पर्टिक्युलर टाईमला तुम्ही कुठे आहात ते पण कळणार, आणि दोन पॉईंट जर माहिती असतील तर त्याच्यामधलं डिस्टन्स पण कॅल्क्युलेट करणार. तर एवढ्या गोष्टी तुम्हाला करता येतात. कळालं का जीपीएस म्हणजे काय. जीपीएससी बद्दल एवढंच आहे की ॲक्च्युली पोझिशन कुठे आहे तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर टाईमच्या रिस्पेक्टनं. कळालं का. तर मग हे बघा, ही आपली पृथ्वी आहे, त्याच्या आजूबाजूला हे सॅटेलाईट लावलेले आहेत. त्यांच्या मदतीने आपण काय करून घेतो, पोझिशन शोधून घेतो की बाबा ही पोझिशन कुठे आहे, राईट का. याची महाराष्ट्राची पोझिशन कुठे आहे, याची पोझिशन कुठे आहे, त्याची पोझिशन कुठे आहे हे सगळं तुम्हाला पर्टिक्युलर टाईमला, तुम्ही ज्या टाईमला आहे त्या टाईमला तुमची पोझिशनसुद्धा कळते ड्यू टू दी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. त्या सिस्टीममध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात. याच्यामध्ये काय येईल बरं का, तो याच्यामध्ये सॅटेलाईट सगळ्यात मेन असेल, तो सॅटेलाईट याच्यामध्ये सगळ्यात मेन आहे. नंतर तुम्हाला दिसायला भेटेल की पृथ्वीवरती काही स्टेशन असतात, त्याला कंट्रोल स्टेशन म्हणतो आपण, राईट का. तो एकतर स्पेस आपण म्हणतो ना, त्याला सेगमेंट म्हणतो आपण, की जीपीएसचे सेगमेंट कोणकोणते. तो जीपीएसचे काय काय आहे, सगळ्यात अगोदर आहे स्पेस सेगमेंट आहे. तो मी जीपीएसचे सेगमेंट सांगतोय तुम्हाला. जीपीएसचे सेगमेंट 3 असतात. स्पेस सेगमेंट असणारे, राईट का. पृथ्वीवरती कंट्रोल स्टेशन असतात. कंट्रोल स्टेशन म्हणजे काय बरं का, की आपल्या सॅटेलाईटकडून येणारी जी काही इन्फॉर्मेशन आहे जमिनीची, लक्षात आलं का, तो रिमोट सेन्सिंगच्या पद्धतीने तो डाटा सॅटेलाईटकडे गेला. सॅटेलाईटकडून तो डाटा आपल्या कंट्रोल स्टेशनवरून येणार, कंट्रोल स्टेशनवरती येणार. कंट्रोल स्टेशनवरती आलेला डाटा जो काही आहे तो प्रोसेस होतो, राईट का. तो ओळखला जातो, त्याच्यावरती प्रोसेस होते. तो प्रोसेस झाल्यानंतर मग तो कंट्रोल स्टेशनपासून आपल्या मोबाईलवरती येतो, राईट, आपल्या मोबाईलवरती येतो. तर ते मोबाईल म्हणजे आपण त्याला रिसिव्हर म्हणतोय. तो त्या मोबाईलवरती आपला तो डाटा येऊन जातो. मग तुमच्या लक्षामध्ये घ्यायला पाहिजे तुम्ही काय होतंय, 3 सेगमेंट असतात. पहिला आहे स्पेस सेगमेंट, राईट. स्पेस सेगमेंट म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला ऑर्बिट आणि सॅटेलाईट दिसायला भेटतील. दुसरा जो असतो आपला तो कंट्रोल सेगमेंट, राईट. दुसरा कंट्रोल सेगमेंट आहे. आणि तिसरा कोणता असतो आपला, तो तिसरा असतो युजर सेगमेंट. ठीक आहे. तो एवढी बेसिक जानकारी तुम्हाला असू द्यायला पाहिजे की बाबा जीपीएसचे सेगमेंट कोणते असतात. जीपीएस काय असतो, जीपीएसचा लॉंग फॉर्म आहे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. त्याच्यावरती क्वेश्चन विचारलेत, ठीक आहे, ते लक्षात ठेवायचे. आपल्या परीक्षेला येणार नाही, पण तरी पण माहितीसाठी लक्षात राहू द्या जीपीएसचा लॉंग फॉर्म काय असतो, ठीक आहे. चला पुढे जाऊ. आता ऑब्जेक्टिव्ह काय जीपीएसचे, तर जीपीएसचे ऑब्जेक्टिव्ह काय, टू डिटरमाइन द पोझिशन ऑफ द ऑब्झर्वर ग्लोब ऑफ द, लक्षात आला, पृथ्वीवरती किंवा ग्लोबवरती पोझिशन कुठे आहे ते शोधणं. फाइंड द लोकेशन ऑफ स्टेशनरी ऑर मुव्हिंग ऑब्जेक्ट. एखादी आता मुव्हिंग ऑब्जेक्ट म्हणजे काय बरं का, चालती गाडी, त्या चालती गाडीची पोझिशन शोधू शकतात ना तुम्ही, राईट की नाही. सो तोच तो पॉईंट आहे. तो फाइंड द लोकेशन आणि स्टेशनरी, एकदा स्टेशनरी असो का मुव्हिंग असू दे, त्याची पोझिशन आपण पृथ्वीवरती त्याची पोझिशन आपण शोधू शकतो. आणि याचा सगळ्यात जास्त फायदा कोणाला होतो, पोलिसांना, आर्मी लोकांना, पोलिसांना, राईट का, यांना जास्त फायदा होत असतो. इन रिलेशन विथ वेल डिफाईन कोऑर्डिनेट सिस्टीम, राईट. तो आप लक्षात घ्या,
आपल्याला कॉर्डिनेट सिस्टीम कशी कळून जाते बरं का, तुम्हाला माहिती आहे का, ग्लोबच्या बाबतीमध्ये मी जेव्हा जातो तर दोन कॉर्डिनेट तुम्हाला दिसायला भेटतात. एक असतो लॅटिट्यूड, एक असतो लॉन्जिट्यूड. तो लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड मग त्याच्यावरून तुम्हाला कळून जाते की आपण कुठे आहेत बा, राईट का. ते लॅटिट्यूड लॉन्जिट्यूडच्या ठिकाणी कोणत्या अँगलवरती कुठे आहोत आपण, आपल्याला ती बात दिसायला भेटून जाते. तो पॉईंट पोझिशनिंग, रिलेटिव्ह पोझिशनिंग म्हणजे काय बरं का, या पॉईंटच्या रिस्पेक्टनं लक्षात आलं का. समजा आता मी तर बसलेलो आहोत आणि तुम्ही तुमच्या ठिकाणी बसलेला आहोत, तो माझ्या रिस्पेक्टनं तुम्ही किती लांब आहात ही बात सुद्धा मला GPS ने पॉसिबल आहे, राईट का. माझी पोझिशन आणि तुमची पोझिशन या दोघांमधलं डिस्टन्स कॅल्क्युलेट करणं म्हणजे काय, रिलेटिव्ह पोझिशन फाइंड आउट करणं याच्या रिस्पेक्टनं त्याच्या, राईट का. अशा पण त्याला म्हणतो रिलेटिव्ह पोझिशन. तो पॉईंट पोझिशन फाइंड आउट करणं, रिलेटिव्ह पोझिशन फाइंड आउट करणं, राईट. नंतर स्टॅटिक पोझिशन फाइंड आउट करणं, तो स्टॅटिक रिलेटिव्ह पॉईंट एवढी गोष्ट आपल्याला करता येते. तो GPS बद्दल तुम्हाला जानकारी भेटते. अजून बरं का काय पुढे, तो पुढचा पॉईंट जो आहे, यूज द सॅटेलाइट. आता मला सांगा GPS मध्ये काय तुम्हाला वापरावं लागते. तो GPS मध्ये काय वापरतो, तो सॅटेलाइट असणारे, डिजिटल कॉम्प्युटर पण असणारे, डिजिटल कॉम्प्युटर म्हणा, आता मोबाईल म्हणता येईल आपल्याला, राईट का. तो सॅटेलाइट असणारे, तो मोबाईल वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला दिसायला भेटतात, हे वापरता येतात. बेस्ड ऑन ट्रिग्नोमेट्रिक अप्रोच. तो ट्रिग्नोमेट्रिकचं नॉलेज सुद्धा असणं जरुरी आहे, राईट का. ज्याला डिस्टन्स फॉर्म्युला वापरता असेल. ॲक्च्युली आता मला सांगा, जी की GPS सिस्टीम आली, इथले कॉर्डिनेट तिथले कॉर्डिनेट दोघांमधलं अंतर आपण काय टाकतो माहिती आहे का, त्या मॅपवरती जातो आणि म्हणतो की इथून पुणे किती दूर आहे. मग आता तुमच्या रिस्पेक्टनं तर पुणे किती दूर आहे ते तुम्हाला लगेच सांगून देतो, 14 किलोमीटर, 15 किलोमीटर. दिस इज पॉसिबल ओनली ड्यू टू दी वॉट, GPS. तर GPSमुळे ते पॉसिबल आहे, बरोबर. तो मग ॲक्च्युली जर बघायला गेलात तर तुम्हाला एरियासुद्धा मेजर करता येतो. हा पॉईंट, याचे कोऑर्डिनेट, तो ते काहीतरी मध्ये हे करत असाल, त्याच्यानुसार काय करून घेतो, तुम्हाला एरिया बी देऊन देतो, अंतर बी देऊन देतो, तुम्हाला कोऑर्डिनेशन देऊन देतो विथ रिस्पेक्ट टू टाईम, राईट का. तो ट्रिग्नोमेट्रीचा अप्रोच जो काय तो सुद्धा लागत असतो, कॅल्क्युलेट द ट्रॅव्हल डिस्टन्स बेस्ड ऑन द टाईम, ठीक आहे. तो या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं त्याची जानकारी दिली होती. जो ठळक जेवढी काही माहिती तुम्हाला लागते तेवढी माहिती तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्यायची, ठीक आहे. हे काय आलं आता पुन्हा, ते बघा, कंट्रोल सेगमेंट. कोणकोणते सेगमेंट बोललो तुम्ही, हे बघा, स्पेस सेगमेंट, हे कंट्रोल सेगमेंट, स्पेस सेगमेंट, आणि नंतर कोणता असतो आपला युजर सेगमेंट, ठीक आहे. तो कन्सिस्ट ऑफ द 5 मॉनिटरिंग सिस्टम ऑन मास्टर कंट्रोल स्टेशन, ठीक आहे. तो कंट्रोल स्टेशन असतात, तर तिकडची जी जानकारी आहे हा कंट्रोल करून हे बरोबर. आता कंट्रोल स्टेशन काय काम करतो माहिती आहे का, लक्षात घ्या. पूर्ण पृथ्वीवरती जर तुम्ही बघायला गेलात ना, पूर्ण पृथ्वीवरती एकच टाईम आहे. पूर्ण पृथ्वीवरती एकच टाईम आहे की नाही. हा पूर्ण पृथ्वीवरती एकच टाईम कसं का असतो, पूर्ण पृथ्वीवरती एकच टाईम जो काही असतो ना, तो कंट्रोल स्टेशनमुळे असतो. कंट्रोल स्टेशन सगळ्या टाईमला म्हणजे टाईम जो काही ॲक्च्युली जर बघायला गेला ना, स्पेसमधून ज्या काही किरण इकडे तिकडे होतात ना, त्याच्यामुळे टाईमचा फॉल्ट होताना आपल्याला दिसायला भेटतो. पण तो सगळं ॲडजस्ट करून करतो कंट्रोल स्टेशन. तो आपल्याला दिसायला भेटतो की बाबा कंट्रोल स्टेशनमध्ये 5 मॉनिटरिंग स्टेशन असतात. त्याच्या डिटेलमध्ये जाण्याची जरूरतच नाही आहे, कारण की ते आपल्याला नाही आहे म्हटल्यावरती, ठीक आहे. तो स्पेस सेगमेंटमध्ये सॅटेलाइट बसची बात करतो आपण. तो US वाल्यांची जी सॅटेलाइट सिस्टीम आहे त्यांच्यामध्ये किती बरं का, 24 सॅटेलाइट होते. म्हणजे काय, 6 ऑर्बिट होते, 6 ऑर्बिट. त्या 6 ऑर्बिटमध्ये किती, प्रत्येकामध्ये 4 6 चौक 24 आपल्याला सॅटेलाइट दिसायला भेटतात. तो US याच्यामध्ये 24 सॅटेलाइट तुम्हाला दिसायला भेटून जातात. आणि ते कुठे घुमत असतात, ते 55 डिग्री अँगलला, इक्वेटरच्या 55 डिग्री अँगलला 20,000 किलोमीटर उंचावरती असे तुम्हाला 6 ऑर्बिट दिसतील. त्या 6 ऑर्बिटमध्ये 4 आपले सॅटेलाइट घुमत असतात आणि ते सॅटेलाइट तुम्हाला इन्फॉर्मेशन जमा करतात. आणि इन्फॉर्मेशन कशासाठी लागते, तुम्हाला पोझिशनिंग फाइंड आउट करण्यासाठी लागत असेल तर त्याच्या पद्धतीने आपण काय करून घेतो, पोझिशन, टाईम वगैरे, एरिया सगळं कॅल्क्युलेट करून घेत असतो. ॲप्लिकेशन काय आहे, तो ॲप्लिकेशन सर्वेमध्ये, जिओलॉजीमध्ये, रिमोट सेन्सिंग, सर्वे, GIS, राईट का. आता GIS साठी तर आपल्याला लागणार आहे. तो GPSचा जो काही वापर आहे, तो GPSचा वापर आपण कशासाठी करतो, GIS साठी करतो, सर्वेसाठी. GIS साठी काय, तो ती सगळी माहिती तुम्ही काय करून घेतात, याची पोझिशन इथं आहे, त्याची पोझिशन याच्या रिस्पेक्टनं काढल्या, तो डाटा जर का तुमच्याकडे असेल तर तुम्हाला तो कॉम्प्युटरमध्ये पाठवता येईल ना, GIS झालं ते, राईट. तो मिलिटरी, नेव्हिगेशन, रिमोट सेन्सिंग, हे सगळे ॲप्लिकेशन आपल्याला माहिती आहे चांगल्या पद्धतीने. तो GPS बद्दल मला थोडक्यात सांगायचं होतं, ते कळालं का तुम्हाला रे. हे रिसिव्हर कोणकोणते बरं का, हे रिसिव्हर असतात बघा. हे रिसिव्हर तुम्हाला सांगतो तुम्ही कुठे आहात, हे बघा, कोणत्या अल्टिट्यूडला आहे, कुठे आहात, काय आहात, हे रिसिव्हर असतं, ठीक आहे. ते जाऊ द्या, थोडाफार तुम्हाला कळालं असणार ना GPS काय आहे. परीक्षेमध्ये नाही येणार, पण कम से कम थोडीफार माहिती जानकारी भेटली असेल. मी डिटेलमध्ये सांगणार नाही ते, ठीक आहे. तो हे पुन्हा अजून हे सिस्टीम दिलेले आहेत. तो जे काही आपली GPS सिस्टीम आहे, तो GPS सिस्टीम बघा बरं का, GPS सिस्टीम दिलेली आहे तुम्हाला. ओनर कोण आहे, काय आहे, ठीक. तो हवाला टेबल जो आहे एकदा रीड करून घ्या. त्याची पण जरूरत दूरपर्यंत नाही आहे, ठीक आहे. त्याची जरूरत पण नाही आहे. जो सिलेबसमध्ये पॉईंट आहे त्याला टच करूनच जायचं, दुसऱ्या पॉईंटला आलं बी तरी टच करायची जरूरत नाही आहे, ठीक आहे. चला आता सुरू होतो आपला सिलेबसचा पॉईंट, जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम. तो जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम, चला आता पूर्ण व्यवस्थित मन लावून तुम्ही ऐका गोष्टीला. काय आहे,
सगळ्यात अगोदर आपल्याकडे माहितीसाठी काय असते, मॅप असते. जुन्या काळामधून बघा, तर जुन्या काळाकडे जर तुम्ही गेला तुम्हाला दिसायला भेटेल की मॅप आहे. पण मला सांगा, मॅपकडून जे तुम्हाला जी इन्फॉर्मेशन भेटते तिचे खूप सारे लिमिटेशन आहेत. तुम्ही म्हणणार कशी लिमिटेशन? बघा, आता एखादा मॅप घेऊ आपण, राईट का. मॅप कोणता घेतला आहे मी, की एका ठिकाणी कुठेतरी खजिना लपवलेला आहे, त्याचा आपण काय केला आहे, मॅप बघतोय. तर मग त्या मॅपवरून मला कळते की बाबा अशा ठिकाणी तो मॅप आहे, तिथपर्यंत जाऊन मी पोहोचतो, बरोबर. पण त्याचे लिमिटेशन काय काय? जो मॅप आहे आपल्याकडं त्याची लिमिटेशन तुम्हाला मोकार दिसायला भेटतील. तुम्हाला दिसायला भेटेल त्या मॅपवरती हे मॅप आहे, तर तुम्हाला पर्टिक्युलरली या ठिकाणी आता काय आहे ते दिसायला भेटणार नाही, इथं काय आहे दिसायला भेटणार नाही. जसं की सांगायचं तात्पर्य काय आहे, तुम्हाला गोष्टी वरवरच्या दिसतील ना, तुम्हाला मॅपवरून नदी कुठे आहे ते कळेल, रेल्वे कुठे आहे ते कळेल, ठीक आहे. नंतर अजून बरं काय, शहर कोणतं कुठे आहे ते कळतं, एवढी माहिती तुम्हाला दिसायला भेटते. पण मला सांगा, त्या शहरामध्ये असणाऱ्या शाळा, त्या शाळामध्ये असणारे बेंच हे तुम्हाला कळतील का? नाही कळणार. पण ते GPS ने पॉसिबल होईल. सांगायचं तात्पर्य असं आहे की मॅपचे फायदे होते आपल्याला, मॅपकडून आपल्याला खूप सारी इन्फॉर्मेशन भेटत होती, परंतु त्याचे काही लिमिटेशन पण होते. मग मॅपकडून आपल्याला काही इन्फॉर्मेशन भेटत होती, पण त्याचे काही लिमिटेशन पण होते. तो मॅपचे मॅप, राईट का, मॅप प्लस त्याच्यावरती असणारे जेवढे लिमिटेशन आहे त्याला ओव्हरकम करून आपण काय केलं, आपण GIS कडे गेलो. आपण कुठे गेलो? GIS कडे गेलो. आता GIS कडे गेलो म्हणजे काय बरं का, तर लक्षात घ्या, GIS जे आहे त्याला म्हणतो आपण जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम. जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम. तो जिओग्राफिक इन्फॉर्मेशन म्हणजे काय, तर पृथ्वीवरती जेवढे काही फीचर आहेत आपले, कोणकोणते फीचरबद्दल बोलतोय मी, तर जिओग्राफिक फीचर जेवढे काही आहेत पृथ्वीवरती, तर खूप सारे फीचर आहेत. मग आता जे तुम्हाला टॉपवरून दिसतात ते सगळे फीचर आहेत. जंगल, झाडी, नदी, डोंगर, घरदार, शहरं, हे सगळे फीचर आहेत. तर पृथ्वीवरती असणारे सगळ्या फीचरची जानकारी, राईट का, ती जानकारी तुम्ही काय करतात, ती जानकारी तुम्ही जमा करतात, ठीक आहे. तो जिओग्राफिकचा मिनिंग काय आहे बाबा, की जेवढी काही पृथ्वीवरती माहिती आहे, ती माहिती कशाची, जिओलॉजीची माहिती असेल, राईट का, ती जंगल झाडीची माहिती असेल, व्हेजिटेशन काय असतील, सगळ्या गोष्टींची माहिती. तर पृथ्वीवरती असणारी सगळी माहिती, इन्फॉर्मेशन सिस्टीम, तो सगळी माहिती लक्षात घ्या. ती माहिती, पृथ्वीवरची सगळी जी काही माहिती आहे, ती माहितीला आपण काय करत असतो, त्या माहितीला आपण गोळा करून आपण त्याच्यावरती काय करत असतो, ॲनालिसिस करून, जमा करून, मग तिला नंतर आपण वापरतो. आता तिला नंतर कधी वापरतो गड्या, आता समजा मी समजा एक इंजिनियर आहे, राईट. आपण कुठेतरी गेलो, समजा आपण गेलो समजा डॅम बांधण्यासाठी. तर त्या ठिकाणी मला डॅम बांधायचा होता, तर मी काय करतो यार, डॅम मला बांधायचा आहे, ठीक आहे, इथूनच बरं का, इथूनच मी काय करतो, मी GIS जे इन्फॉर्मेशन सिस्टीम आहे, मी GIS कडे सगळी इन्फॉर्मेशन आहे, मी GIS कडून काय करतो, तो आपण टाकलं का त्या ठिकाणी, की या ठिकाणी काय आहे, ते मग आपल्याला म्हणतं की या ठिकाणी एकूण एवढे शहर आहे, त्याच्या आजूबाजूला ही नदी आहे, तिथं हे आहे, तिथं हे आहे. हे सगळं तुम्हाला पर्टिक्युलरली का भेटलं? तुमच्याकडे मॅप होता का? नाही. तुमच्याकडे मॅप नसताना हे सगळं तुम्हाला गुगलवरून का भेटते? ड्यू टू द GIS. लक्षात येते का? तो जिओलॉजिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम जे आहे त्याच्या मदतीने तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिसायला भेटून जातात. लक्षामध्ये, तो पहिला पॉईंट जो आहे, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम जी की आहे ती आपली काय असते, ती कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आहे. लक्षात घ्या, पहिलं वाक्य. सो GIS हे एक सॉफ्टवेअर आहे. जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम जी की आहे हे कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आहे. कॉम्प्युटर सॉफ्टवेअर, ठीक आहे. तो एक कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आहे. याचा एक कॉम्प्युटर सॉफ्टवेअर मोकार सॉफ्टवेअर आहेत. तो GIS चे खूप सारे सॉफ्टवेअर आहेत. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात, सांगा GIS सॉफ्टवेअर कोणता आहे. तो GIS सॉफ्टवेअर कोणता आहे म्हणजे काय, माहिती उचलायची त्या सॉफ्टवेअरवरती टाकायची, माहिती उचलायची त्या सॉफ्टवेअर. आता मला सांगा, एखाद्या आपल्याकडे ॲप असतात, इग्नाईटचा ॲप, रेट का, एकेचा ॲप, इग्नाईटचा ॲप, अनअकॅडमीचा ॲप. आपण काय करतो, त्या ठिकाणी जातो आणि पर्टिक्युलरली आपण विषय सर्च करतो. ॲक्च्युली काय केलं त्या लोकांनी, त्यांनी काय केलं, एक ॲप बनवलं आणि विषय भरभरून त्याच्यामध्ये टाकले, राईट का, विषय भरभरून त्याच्यात काय केले, त्याच्यात टाकले. मला काय दिसायला भेटते की ती इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये टाकतात, ठीक आहे, ती इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये टाकतात. सेम स्टोरी इथं पण दिसायला भेटते की कॉम्प्युटरमध्ये आपण काय करत असतो, इन्फॉर्मेशन इनपुट म्हणून देतो, त्याच्यावरती प्रोग्राम वगैरे रन करून आपण त्याला रेकॉर्ड करून घेतो, सगळ्या डाटा रेकॉर्ड करून ठेवतो आणि तो डाटा आपण नंतर पर्टिक्युलरली यूज करतो. सो दिस इज दी होल जिओग्राफिकल सिस्टीम. बोला, कळालं का जिओग्राफिक सिस्टीम म्हणजे काय? 2-3दा हे सांगून झालं, ठीक आहे. अजून आपली माहिती आपल्याला दिसायला भेटेल. तर तुम्हाला कळालं की बाबा जे काही मॅप वगैरे होते, जिथून आपल्याला माहिती भेटत, आता सर्वे करून तुम्हाला माहिती भेटत होती, पण जो सर्वे केलेला जो की डाटा माझ्याकडे कागदाच्या स्वरूपात होता, त्याला मी किती जपणार? बरोबर की नाही, त्याला जपणार किती मी? मग तुम्ही काय करता, आता मला सांगा, आपली छोटीशी मेमरी कार्ड असते, ती एवढीशी मेमरी कार्डमध्ये आपण काय करतो, सगळी इन्फॉर्मेशन गोळा करून देतो. कशाचे गाणे, मोकार गाणे त्याच्यामध्ये जमा करून देतो. किंवा मोबाईल घ्या, तुमच्या मोबाईलचं जे की रॅम असतात त्याच्यामध्ये तुम्ही काय करतात, डाटा जमा करून देतात. तर हेच तर आहे, ते सगळा डाटा याच्यात हार्डवेअर सॉफ्टवेअरमध्ये घालायचा, तो जमा करून द्यायचा, त्याला अरेंज करायचा, त्याला ॲनालिस करायचा, अरेंज करायचा, प्रोसेस करायचा आणि इन्फॉर्मेशन लोकांना पोहोचायची. बघा भाऊ, काय बघायचं तुम्हाला, ठीक आहे. ती आहे अख्खी आपली GIS सिस्टीम. तो ठीक आहे. मग आता आपण काय करूया बरं का, तो आपण आता हळूहळू पुढे प्रोसीड होऊया. सगळ्यात महत्त्वाची बात जो आहे, GISचा तुम्हाला क्वेश्चन विचारतात, हू इज द फादर ऑफ GIS. तो हू इज द फादर ऑफ GIS जर का तुम्हाला आला तर क्वेश्चन म्हणू शकतो. लक्षात घ्या, डॉक्टर
डॉक्टर रोगर काय आहे टॉमलिन्सन, ठीक आहे. तो डॉक्टर रोगर टॉमलिन्सन जो काही आहे हा जो आहे आपला कोण आहेत बरं का फादर ऑफ GIS. तर तुम्हाला क्वेश्चन विचारला तर लक्षात राहू द्या की फादर ऑफ GIS काय आहे. सगळ्यात पहिला क्वेश्चन काय आहे GISचा लॉंग फॉर्म जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम. जिओग्राफिकल आहे जिओलॉजिकल नाही आहे, तो जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम, ठीक आहे. आता जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणजे झाला आपला तो आला, ठीक आहे GIS. फादर पण तुम्हाला कळून गेला. आता पुढे काय बरं का नंतर इथून बघू आपण डिफिनेशन काय. जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम इज अ सिस्टीम, ओके, एक सिस्टम आहे कंटेनिंग इन्फॉर्मेशन विच इज जिओग्राफिक इन द नेचर. तो आपल्या जिओग्राफीच्या स्वरूपामध्ये नेचरमध्ये जेवढ्या काही तुम्हाला गोष्टी दिसायला भेटत आहेत ना तर त्याला काय करतोय ती इन्फॉर्मेशन आपण काय करतोय गोळा करून तिचा आपण वापर करतोय. लक्षात घ्या काय असतं आता डाटा आणि एक असतो इन्फॉर्मेशन. तो डाटा आणि इन्फॉर्मेशन आपल्याला दिसायला भेटतो. डाटा आणि इन्फॉर्मेशन म्हणजे काय बरं का लक्षात घ्या. डाटा आणि इन्फॉर्मेशनला आपण सरळ सरळ बोलून देतो, दोघांचा मिनिंग सेम आहे, पण यांच्यामध्ये फरक आपल्याला दिसायला भेटतो. तो फरक काय माहिती आहे का. डाटा जो आहे ना तो डाटा ज्याने गोळा केलेला आहे त्याला माहिती येतो. लक्षात आलं का. ज्याने गोळा केला आहे त्याला माहिती आहे. पण इन्फॉर्मेशन म्हणजे सगळ्या जगाला कळेल ना ती इन्फॉर्मेशन असते. इथं घडतं काय, इथं काय घडतं आपण काय करतो सगळा जिओग्राफिकल डाटा जमा करतो. कुठून जमा करतो. एकतर आपण सर्वेअर जे असतील त्या सर्वेअरकडून तो सगळा डाटा जमा करणार की बाबा या सिटी राईट का. तुम्ही काय करणार तुम्ही समजा एका माणसाला लावून देणार की जा मंचर शहरामध्ये जा आणि तिथे लोकसंख्या किती आहे ती लोकसंख्या काढ. तो सर्वे करणार, तो सगळी तिथली लोकसंख्या हे करून टाकणार राईट का. तो लोकसंख्या जमा करणार. एकाला म्हणणार मी जा मंचर शहरामध्ये जा अख्ख्या बिल्डिंग किती आहेत ते मोजून ये, ठीक आहे, तो काम करणार. तिसऱ्याला म्हणणार मग ते जे काही माझ्याकडे घेऊन येतील त्याला म्हणतो आपण डाटा. त्याला काय म्हणतो आपण डाटा. तो डाटा कोणता आहे तो डाटा आहे आपला जिओग्राफिकल डाटा. तो जिओग्राफिकल डाटा आहे. आता जिओग्राफिकल डाटामध्ये पण 3 प्रकारचे डाटा असतात. तो स्पेशियल डाटा, नॉन स्पेशियल डाटा, नंतर आपण काय म्हणतो हायब्रिड डाटा, असे 3 डाटा असतात. परंतु त्या लोकांना मी पाठवलं होतं ते डाटा घेऊन माझ्याकडे आले की धर हा कागद, ठीक आहे. मग मी तो काय करणार माझ्याकडे 4-5 लोक लावले त्यांना देणार हे कागद पकडा रे, हे कागद पकडा आणि GISचे सॉफ्टवेअर आहेत तिथं ज्या त्या सॉफ्टवेअरवरती जा तुम्ही ते माहिती त्याच्यामध्ये काय करा इनपुट म्हणून द्या, त्याला रचा आणि त्याला काय करा आणि त्याला इन्फॉर्मेशन जी काय ती व्यवस्थित तुम्ही हे करून द्या. मग आता त्या याचा वापर दुसरे लोक करतील आणि मग इन्फॉर्मेशन त्यांना भेटेल. कळतंय का बात. मला कमेंट करून सांगा तुम्हाला काय चाललंय, कळतंय का. आहेत का तुम्ही रे. हो समजते. ठीक आहे. तो लक्षात घ्या बात. तर अशा पद्धतीने गोष्टी घडत असतात. तो जिओग्राफिकल डाटाला आपण काय करत असतो इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये पाठवतो. जिओग्राफिकल डाटाला इन्फॉर्मेशन म्हणजे सिस्टीममध्ये पाठवतो. त्यामुळे जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये काय काय येतं गड्या हार्डवेअर येतं, सॉफ्टवेअर येतं, ठीक आहे. हार्डवेअर येतो, सॉफ्टवेअर येतो, या सगळ्या गोष्टी त्या इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये येतात. आणि जिओग्राफिकमध्ये काय येतो जिओग्राफिकल डाटा येतो. जिओग्राफिकल डाटा म्हणजे माणसांकडून गोळा केलेला तो वाला. अशा पद्धतीने आपल्याला बेसिक बात दिसायला भेटून जाते, ठीक आहे. आता या GIS मध्ये काय असतं त्याने डिटेलमध्ये पुढची डिफिनेशन दिली आहे बघा. सो GIS कॅन बी डिफाईन ॲज अ सिस्टीम विच इन्व्हॉल्व द कलेक्टिंग, ओके, तो माहिती गोळा करायची, कलेक्टिंग, कॅप्चरिंग, ठीक आहे, कलेक्टिंग, कॅप्चरिंग, स्टोरिंग, तो स्टोअर करायचं डाटाला कुठे स्टोअर करायचं मेमरीमध्ये. कोणती मेमरी आपल्या कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये रॉममध्ये राईट. त्याच्यात प्रोसेस करायची राईट. नंतर मॅनिपुलेटिंग म्हणजे चेंजिंग. आता मला एक बात सांगा समजा मी 1 महिना अगोदर जी ना काही डाटा हे केला होता पाठवला होता आपल्या इन्फॉर्मेशन सिस्टीमला. तो काही डाटा इनपुट म्हणून मी इन्फॉर्मेशन सिस्टीमला दिला होता परंतु 1 महिन्यामध्ये बदलाव झाला. आता मला काय करायचं मॅनिपुलेटिंग करायचं आहे, तो चेंजिंग करायचं आहे. तो मॅनिपुलेटिंग करतं तो तुम्हाला ते पण दिसायला भेटतं. ॲनालाइज करणं, मॅनेजिंग करणं, रिट्रीव्ह करणं म्हणजे दाखवणं राईट. पुढे डिस्प्ले द डाटा तेच आहे, ठीक आहे. डिस्प्ले द डाटा तो आपण काय केलं जिओग्राफिकल डाटाला घेतला इनपुट म्हणून दिला. ॲनालिसिस प्रोसेस काय असतील सगळ्या गोष्टी रचून एकदम क्रमाने एकदम पर्टिक्युलरली. जसं की काय केलं मी कोणत्या तरी पुण्यामध्ये जाऊन पूर्ण एकदम मोकार ट्रक भरून पुस्तकं आणले आज क्रमाने नाही कुठले रद्दीमधले पुस्तकं आणले आणि काय केले मी एका लायब्ररीमध्ये जाऊन असे ओतून दिले आणि म्हणले एका माणसाला की जा हे काय कर तू हे रचून काढ एकदम लायब्ररी बनवून टाक. तो मी त्याला इनपुट म्हणून तो डाटा देऊन दिला. तो डाटा धरेल मग एक काय करेल विज्ञानाचं पुस्तक विज्ञानाच्या ठिकाणी, याचं पुस्तक त्याच्या ठिकाणी, त्याचं पुस्तक त्याच्या ठिकाणी एकदम परफेक्ट करून देईल राईट का. आता त्याचं काम झालं तो आउटपुट म्हणून सेटअप करून टाकलं त्याने. मग दुसरे लोक येतील आणि बरोबर विज्ञानाचं पुस्तक काढून ते वाचत बसतील. कळतंय का हे कॉन्सेप्ट इथं घडते, ठीक आहे. तर ते इथं दिसायला भेटून जाते. नंतर पुढे काय रिअल वर्ल्ड ऑर अर्थ, ठीक आहे. तोच पॉईंट आपल्याला दिसायला भेटून झाला. आता पुढे जाऊ आपण हे ते दिलेले, ठीक आहे. So what is the geographical information system? Geographical relate to place on the earth. लक्षात घ्या तो जिओग्राफिक काय बरं का रिलेट टू प्लेस ऑन द अर्थ वेअर समथिंग अँड व्हॉट इज द लोकेशन. तो जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन म्हणजे काय बरं का तुम्हाला डाटा जमा केला तुम्ही काय डाटा जमा केला तुम्ही की ती बिल्डिंग कुठे होती
रे का कोणाची होती, कुठे होती, काय होती, हे सगळा जिओग्राफिकल. तो जिओग्राफिकचा मिनिंग होतो डाटा. जिओग्राफिक डाटाचा मिनिंग होतो की कुठे काय होतं आणि काय न होतं ही सगळी माहिती जिओग्राफिकमध्ये. आता इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणजे काय, तिला काय करायचं, तिला तुम्ही पाठवायचं इन्फॉर्मेशन सिस्टीमकडं. तो इन्फॉर्मेशन सिस्टीम काय करते, त्याला मॅनिपुलेट करते, समराईज करते, एवढा सगळ्या डाटाला समराईज करणार. समराईज म्हणजे शॉर्टकटमध्ये त्याला स्टोअर करणार, समराईज करणार, एडिट करणार, व्हिज्युअलाइज करणार, सगळ्या गोष्टी ते करणार. राईट. वर्क विथ इन्फॉर्मेशन स्टोअर कॉम्प्युटर डाटाबेस. ओके. कॉम्प्युटर डाटाबेसला सगळं स्टोअर करून देणार आणि जो काही येईल त्याला ज्याला काही माहिती पाहिजे तो तिथं जाऊन तो बरोबर माहिती घेत असतो. ते बघा सगळ्यात महत्त्वाचा याच्यावर तुम्हाला क्वेश्चन दिसायला भेटेल. जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम कॉम्प्युटर बेस इन्फॉर्मेशन सिस्टीम. कॉम्प्युटर बेस इन्फॉर्मेशन सिस्टीम आहे. ठीक आहे. तो कॉम्प्युटर बेस इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणजे काय बरं का, सगळ्या डाटा आपण त्याच्यामध्ये कागद. आता मला सांगा तुम्हाला कागदाची जरूरत आहे का? बिलकुल बी नाही. का असं मॅप घेऊन फिरतो का आपण जुन्या काळामधलं, जुन्या सगळं नाही. सगळं डाटा कॉम्प्युटर बेसमध्ये आहे, तिथून तुम्हाला जी माहिती पाहिजे तुम्ही ती घेऊ शकतात. सो कॉम्प्युटर बेस इन्फॉर्मेशन सिस्टीम आहे जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम. पुढे काय, सो डिझाईन टू ॲक्सेप्ट द लार्ज व्हॉल्यूम ऑफ स्पेशल अँड नॉन स्पेशल डाटा. आता स्पेशल आणि नॉन स्पेशल डाटा काय बघा. स्पेशल आणि नॉन स्पेशल डाटा म्हणजे काय, आता तुम्हाला दिसायला भेटेल काय बरं का, समजा एखाद्या शहरची बातमी करतो. या शहरामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. इथं मंदिर आहे, शाळा आहे, बिल्डिंग आहेत, राईट. इकडून कुठे नदी जाते, ठीक. नंतर इथे डोंगर आहे, या सगळ्या गोष्टी. तो जे ग्राउंडवरचे फीचर आहेत ना, याचा सगळा डाटा मी जमा करून आणला. हा डाटा कुठून घेईल मी, सर्वेवाल्याकडून घेईल, नाहीतर आपला रिमोट सेन्सिंगचा जो सेन्सर होता त्याच्याकडून ती माहिती घेईल. तो इकडून तिकडून मी सगळी माहिती गोळा करून आणली. राईट का, विकत घेऊन आणली का गोळा करून आणली, काही म्हणा, ठीक. आता काय होईल बरं का, तो स्पेशल डाटा याचा मिनिंग काय होतो, तुम्ही एका पर्टिक्युलर लोकेशनची लोकेशनची काय केली, माहिती गोळा केली. तो एखाद्या पर्टिक्युलरची जी काही माहिती आपण गोळा केलेली आहे, म्हणजे कशी बरं का, की समजा हे मंदिर कुठं आहे, राईट का, ती माहिती आपल्याला आहे. घर कुठे आहे, मंदिर कुठे आहे, कुठे असं प्रत्येक जागेची माहिती तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. तो त्याला काय म्हणतो, स्पेशल डाटा. तुम्ही म्हणाल की नॉन स्पेशल डाटा म्हणजे काय बरं का, तर नॉन स्पेशल डाटा म्हणजे काय, आता समजा शाळा कुठे होती, इथं होती, परंतु मी स्पेशल डाटामध्ये असं थोडी बोललो की स्पेशल डाटामध्ये शाळेमध्ये किती मुलं आहेत, नाही ना, राईट का. तो आपण फक्त काय बोललो की शाळा कुठे आहे, मंदिर कुठे आहे, गाव कुठे आहे, पंचायत कुठे आहे, कोण लोक कुठे बसतात, हे सगळ्या गोष्टीची माहिती मी जानकारी काढून टाकली. परंतु नॉन स्पेशल डाटा काय असतो, नॉन स्पेशल डाटा म्हणजे काय, की डायरेक्ट मध्ये शिरायचं, स्पेशलच्या आतमध्ये शिरायचं. स्पेशलच्या आतमध्ये समजा मी बोललो की या ठिकाणी दवाखाना होता, तो दवाखान्याच्या आतमध्ये एकूण किती डॉक्टर आहेत, बेड किती आहेत, ही माहिती जी काही असते याला म्हणतात नॉन स्पेशल डाटा. तो नॉन स्पेशल डाटा ज्याला टेब्युलरच्या फॉर्ममध्ये मांडता येतो, ज्याला ॲट्रिब्यूट्स पण म्हणतात. तो ॲट्रिब्यूट्स म्हणा किंवा टॅब्युलर डाटा, तो टॅब्युलर डाटा जो काही असतो त्याला म्हणून देतो आपण नॉन स्पेशल डाटा, राईट. आणि जो काही आपला स्पेशल डाटा म्हणजे काय, पोझिशन, लोकेशन, हे जे काही असतात ना त्याला म्हणून देतो आपण स्पेशल डाटा. तो स्पेशल डाटा, नॉन स्पेशल डाटा आणि तिसरा एक डाटा असतो त्याला म्हणतो आपण हायब्रिड डाटा. हायब्रिड डाटा काय असतो बरं का, या दोघांची बेरीज, स्पेशल आणि नॉन स्पेशल डाटा जो काही एकत्र असतो त्याला काय म्हणून देतो आपण, हायब्रिड डाटा. तो हायब्रिड डाटा आपण त्याला म्हणून देत असतो. ठीक आहे. चला, तो मग आता पुढे काय म्हटलं होतं मी, तो डिझाईन टू ॲक्सेप्ट द लार्ज व्हॅल्यूम ऑफ स्पेशल नॉन स्पेशल डाटा डिराइव्ड फ्रॉम व्हरायटी ऑफ सोर्स लाईक सॅटेलाईट अँड इंटरनेट. सो लक्षात घ्या की जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम आपली कॉम्प्युटर बेस इन्फॉर्मेशन सिस्टीम आहे, राईट. याच्यामध्ये आपण काय करतो, स्पेशल नॉन स्पेशल हायब्रिड डाटा आपण काय करून घेतो, हायब्रिड डाटा आपण त्या देतो. ठीक आहे. तो एवढा सगळा डाटा आपण पुरवतो, कोणाला पुरवतो बरं का, आपण तो हा डाटा आपल्या कॉम्प्युटर बेसला पुरवतो आणि मग नंतर आपण त्याची जानकारी घेत असतो. ठीक आहे. तुम्हाला कळतं आहे का, तुम्ही जे इंटरनेट चालवतात तुम्हाला जी सगळी माहिती भेटते ते काय आहे, ते जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम आहे. तुम्हाला कळतं आहे का बा, तुम्ही जे गुगल चालवतात, काही बी टाकतात, खपा तुम्हाला ते काय आहे, ते काय आहे, ते जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम आहे. तो कुठे पण टाका तुम्ही, लगेच तुम्हाला ती माहिती भेटून जाते. ती जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम झाली. ठीक. तर आता काय असतं, कॅप्चर करा माहिती जी काही गोळा करून आणलेली होती जिओग्राफिकल डाटा. तो जिओग्राफिकल डाटा कोणता, स्पेशल नॉन स्पेशल हायब्रिड, त्याला कॅप्चर केलं. ठीक आहे. त्याला स्टोअर करायचं, कुठे स्टोअर करायचं, मेमरीमध्ये, कॉम्प्युटर याच्यामध्ये. त्याच्यावरती ॲनालिसिस करायचं. ॲनालिसिस करणं म्हणजे काय बरं का, त्याला ॲनालिसिस करणं म्हणजे त्याला त्याच्यावरती अभ्यास करणं, डिटेलमध्ये शिरणं की कोणती फाईल कुठे आहे. आता एवढा सगळा डाटा जमा झालेला आहे, त्याला ॲनालिसिस करणं जरुरी आहे ना, नाही तर तुम्ही अनुक्रमाणिका कसं बनवणार. ठीक आहे ना, ती वाली बात मला दिसायला भेटते. पुढे काय, डिस्प्ले, राईट. आणि पुन्हा डाटा. आता हा डाटा जो काही आहे इथे इन्फॉर्मेशन असायला पाहिजे, म्हणजे काय की तुम्हाला आता डायरेक्ट इन्फॉर्मेशन भेटेल. ठीक आहे. तो सगळ्या गोष्टी झाल्यानंतर फायनली आपल्याला काय भेटते, इन्फॉर्मेशन. मग पॉईंट लक्षात घ्या रे, काय सांगायचं मला, GIS सिस्टीम काय काम करते, GIS सिस्टीमच्या मदतीने आपण काय करतो, तो डाटा जो असतो ना, डाटा GIS बाणावरती काय दाखवतो मी, बाणवरती GIS दाखवतोय आणि इथे मला भेटते इन्फॉर्मेशन.
काय मिनिंग होतो याचा? तो जो काही आपला डाटा होता त्या डाटाचं तुम्हाला आता डायरेक्ट इन्फॉर्मेशन भेटून गेली, राईट का? कशाच्या मदतीने? या सिस्टीमच्या मदतीने. आलं लक्षामध्ये? तो जॉग्राफिकली जो डाटा मी तयार केला होता त्याच्यावरती मी प्रोसेस ॲनालिसिस काय काय करून सगळ्या गोष्टी फायनली मला माहिती भेटून जाते आणि माहिती कोणालाही कळते, राईट का? अशा पद्धतीची बात आपल्याला दिसायला भेटते. पण त्या सर्वेअरने काढलेली माहिती का मला कळणार का? बिलकुल बी नाही कळणार. पण आता मला काही बी कळतं की कुठे ब्रिज होता कुठे न होता, या सगळी माहिती मला कळून जाते. ठीक आहे. तो डाटाला इन्फॉर्मेशन कन्वर्ट करण्यासाठी ही सिस्टीम आपली असते. पुढे हे बघा इथं दिले. ठीक. तो डाटा GIS इन्फॉर्मेशन. GIS कॅन ट्रान्सफॉर्म द डाटा इंटू इन्फॉर्मेशन. एवढी बात तुमच्या लक्षामध्ये राहू द्यायची. पुढे जाऊ. स्पेशल डाटा काय असतो? तो स्पेशल डाटा इट इज द टर्म यूज टू डिस्क्राईब एनी डाटा रिलेटेड टू कंटेनिंग इन्फॉर्मेशन अबाउट द स्पेसिफिक लोकेशन. ठीक आहे. पृथ्वीवरच्या स्पेसिफिक लोकेशनबद्दल, शाळा कुठे आहे, मंदिर कुठे आहे, राईट का? येतं सरफेस इन्क्लुडिंग लोकेशन, शेप, साईज, ओरिएंटेशन, इन्फॉर्मेशन ऑफ द पिक्चर, राईट का? कीवर्ड काय ठेवायचं आहे? लोकेशन, स्पेसिफिक लोकेशन. ठीक आहे. तो स्पेसिफिक लोकेशनची माहिती जी काही आहे, स्पेसिफिक लोकेशनची माहिती डाटा, त्याला म्हणतो आपण स्पेशल डाटा. पण नॉन स्पेशल डाटा म्हणजे काय? नॉन स्पेशल डाटा म्हणजे काय? इट इज also known as attribute or characteristic data. It consists of the characteristic of special. लक्षात घ्या. आता स्पेशल डाटा होता ना आपला, स्पेशल फीचर, हे त्यांचे कॅरेक्टरिस्टिक म्हणजे शाळामध्ये एकूण किती वर्ग, मुलं किती, शिक्षक किती, राईट का? तो स्पेशल डाटाच्या डिटेलमध्ये, स्पेशल डाटाच्या कॅरेक्टरिस्टिक, राईट. सो इट कन्सिस्ट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द स्पेशल फीचर विच आर इंडिपेंडेंटली ऑन बघा, इंडिपेंडेंट ऑफ जॉमेट्रिकल कन्सिडरेशन. लक्षात आलं? जॉमेट्रिकल कंडिशनचा काही संबंध नाही, नंबर त्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल द नॉन स्पेशल डाटा टाउन कंप्राइज नेम ऑफ द टाउन. बघा, नेम ऑफ टाउन, इट्स पॉप्युलेशन, सेटलमेंट टाईप, मीन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन, की बाबा या शहरामध्ये माध्यम किती आहेत, लक्षात येते का तुम्हाला? म्हणजे कशाचे प्रवासाचे माध्यम किती आहेत, लोकसंख्या किती आहे, हे सगळा डाटा जो असतो ना, त्या कोणता असतो? नॉन स्पेशल डाटा असतो. कम्युनिकेशन, ॲडमिनिस्ट्रेशन, सेटअप, एज्युकेशन, राईट, ऑक्युपेशन, फॅसिलिटी, ऑल दिस डाटा आर द व्हॉट, राईट. तो दिस डाटा डज नॉट डिपेंड ऑन द लोकेशन इन आयडेंटिटी. लक्षात घ्या, हा लोकेशन आयडेंटिटीवरती डिपेंड राहत नाही. हे काय नंबर देतात ना तुम्हाला, तो कळ आला असेल. ठीक आहे. तो स्पेशल डाटा, नॉन स्पेशल डाटा म्हणजे काय तुम्हाला समजलं असणारी बात. तो बघा आता पुढे जाऊ. तो पुन्हा हे पेज हे करतोय बघा, समजून घ्या गोष्टी. हे पहिलं लेक्चर आहे, तुम्हाला गोष्टी कळाल्या तर एका लेक्चरचं बी काम नाही पुढचं. ठीक आहे. एवढं तर खूप सारं झालं, एका लेक्चरमध्ये आपलं संपून जाईल. आणि पुढचं बी काही नाही, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 2-4 लेक्चरमध्ये कंप्लीट होऊन जातं. त्याच्यामधले तुम्हाला तर बरं तुम्ही हे शिकलेलं असणार ना, MSc वगैरे, तर थोडेफार जानकारीचं असून जाईल तिथून. तो आता बघा इथं काय रे, आता काय मेन्शन केलं आहे? इन्फॉर्मेशन सिस्टीम कन्सिस्ट ऑफ द 2 डिसिप्लिन, राईट का? तो कोणकोणते? जिओग्राफी आणि इन्फॉर्मेशन. तो जिओग्राफी म्हणजे काय? पृथ्वीवरची जेवढं काही आहे ती जिओग्राफी झाली. तो जिओग्राफी इज द सायंटिफिक स्टडी. बघा काय मेन्शन केले? जिओग्राफी म्हणजे काय? सर्वे करणं, सर्वेवाल्याकडून डाटा घेणं, हे जिओग्राफीमध्ये येतं. जिओग्राफी इज द सायंटिफिक स्टडी ऑफ द जिओस्पेशियल पॅटर्न प्रोसेस. इट प्रोसेस सीक काय दिलं आहे ते? सीक टू आयडेंटिफाईड अकाउंट द लोकेशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ द ह्युमन अँड फिजिकल फेनॉमेना ऑन द अर्थ सरफेस. तो जिओग्राफीचा मिनिंग काय होतो की बाबा हो, त्या पूर्ण जे पृथ्वीवरती असणारे जेवढे काही फीचर आहेत त्यांचा अभ्यास करा. किती लोकसंख्या आहे, राईट का? त्यांचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धती आहे, कोणतं फीचर कुठे आहे, याच्याबद्दल अभ्यास करणं जिओग्राफी. आणि इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणजे कॉम्प्युटरकडे वळायचं. डाटा जोपर्यंत हातात भेटत नाही त्याच्या अगोदरची सगळी बात म्हणजे जिओग्राफिक, राईट का? पृथ्वीवरचा डाटा जोपर्यंत भेटत नाही त्याच्या अगोदरची सगळी बात म्हणजे जिओग्राफिक. आणि इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणजे कुठे शिरायचं? आता कॉम्प्युटरकडे जायचं. ठीक. आता इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये काय आहे? तो इन्फॉर्मेशन सिस्टीम कॉम्बिनेशन ऑफ द व्हॉट? पीपल, हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर अँड कम्युनिकेशन डिव्हाइस. आता ही इन्फॉर्मेशन सिस्टीम जी काही आहे ती इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये 3 लोकांचा हिस्सा आहे, तीन गोष्टींचा हिस्सा आहे. कोणत्या? पीपलचा. बरोबर. पीपल कोणते? माझ्याकडे डाटा तर आला, पण तो डाटा तिथं हे कोण करेल? पाठवणार कोण? पीपल पाठवतील. तो लक्षात आला का? कॉम्प्युटरला डाटा इनपुट देणारा कोण? पीपल. तो पीपल असतात खूप सारे. आता आपण नाही करत हे सगळं काम, ते मोठ्या लेवलला आहे ती गोष्ट. तो ठीक आहे. तो खूप सारे डाटा जे काही आलेले आहे ते डाटा इनपुट म्हणून पाठवणारे कोण आहेत? लोक आहेत. ठीक आहे. आता हे पीपल तर आहेत, परंतु पीपल डाटाला घेऊन काय करतील? ते त्यांना हे करायचं ना, पाठवायचं ना. पाठवतील कोणाला? हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरला. हार्डवेअर म्हणजे माहिती आहे आपल्याला? हार्डवेअर म्हणजे आपण ते हे म्हणतो ना, सीडी असते, ती सीडी आपली हार्डवेअर झाली, राईट का? तो सीडी झाली. हार्डवेअर म्हणजे ज्याला आपण टच करू शकतो, राईट का? ज्याला टच करू शकतो, ज्याला बघू शकतो, टच करू शकतो, ते हार्डवेअर आहे. ही बात तुम्हाला माहिती. हार्डवेअर म्हणजे ज्याला टच वगैरे करू शकतो आपण, ते झाला हार्डवेअर. आणि सॉफ्टवेअर म्हणजे काय? प्रोग्राम.
प्रोग्राम असतात ना, प्रोग्राम जे काही कॉम्प्युटर तुम्ही आपण प्रोग्राम रन करायचो फर्स्ट इयरमध्ये, ते प्रोग्राम रन जे करत होतो आपण, तो झाला आपला सॉफ्टवेअर. तर तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का, की सॉफ्टवेअर जे की आपल्याला दिसायला भेटत नाही, टच वगैरे करू शकत नाही, सॉफ्टवेअर असतात, हार्डवेअर असतात. तो सगळा डाटा काय करायचा, हार्डवेअरला द्यायचा. हार्डवेअरमध्ये जे सॉफ्टवेअर असतात ते सॉफ्टवेअरच्या पद्धतीने मध्ये पाठवून द्यायचा. कुठे पाठवायचा, आपल्या रेकॉर्डिंग सिस्टीममध्ये काय असेल ती कॉम्प्युटर वगैरे काय सिस्टीम असेल ना, त्याच्यामध्ये आपण पाठवून द्यायचं. ठीक आहे. आणि कम्युनिकेशन डिव्हाइस. आता कम्युनिकेशन डिव्हाइस म्हणजे काय बरं का, सगळा डाटा पाठवला, मध्ये सगळा विषय झाला, कम्युनिकेशन डिव्हाइस. आता कम्युनिकेशन डिव्हाइस पण लई जरुरी आहे. कम्युनिकेशन डिव्हाइस कसं जरुरी आहे, आता मला सांगा, डाटा तुम्ही तिथं पाठवून दिला आणि जर का तुम्ही वापरला नाही तर त्याचा उपयोग काही आहे का. मला सांगा, त्या कॉम्प्युटरला तुम्ही सगळा डाटा पाठवून देताय, रचून देतात, किंवा गुगलला मी सगळी इन्फॉर्मेशन पाठवून दिली आणि त्याला कोणी वापरलं नाही तर काही उपयोग आहे का, नाही. तो लक्षात घ्या, कम्युनिकेशन सिस्टीम पण जरुरी आहे. तो त्याला वापरणारे बी तर कोणतरी पाहिजे, कम्युनिकेट करणारे तर कोणतरी पाहिजे, राईट. तो या 3 गोष्टी आपल्याला दिसायला भेटून जातात. पीपल, सॉफ्टवेअर, हार्डवेअर, कम्युनिकेशन डिव्हाइसेस, ऑल 3 आर इम्पॉर्टंट फॉर द इन्फॉर्मेशन सिस्टीम. ठीक आहे. तो इन्फॉर्मेशन सिस्टीमसाठी या 3-4 गोष्टी आपल्याला लागतात. मग आता आपल्याला दिसायला भेटेल की अरे हार्डवेअर सॉफ्टवेअरमध्ये काय आहे, हे काय. तो हार्डवेअर सॉफ्टवेअर काय काम करतं, हार्डवेअर सॉफ्टवेअर इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड करतं, राईट का. हार्डवेअर सॉफ्टवेअर जे काही डाटा आहे, कोणता, जिओग्राफिक डाटा. जिओग्राफिक डाटा किती प्रकारचे असतो, 3. कोणता, स्पेशियल, नॉन स्पेशियल आणि हायब्रिड. हे तिघं स्वरूपात आलेला जो काही डाटा आहे, तो डाटा आपण इनपुट म्हणून देतोय. इनपुट म्हणून देण्यासाठी आपल्याकडे काय आहेत, वायर आहेत. कोणत्या वायर आहेत, केबल वायर. चार्जिंग करण्याची वायर असते, त्याच्या मदतीने द्या का काहीतरी करा. पहिले लोक काय करतात, टाईप करून देतील. खूप सारे वे आहेत, त्याच्याने इनपुट म्हणून देणार. ठीक आहे. इकडचा डाटा तिकडे पाठवा, तिकडचा डाटा इकडे पाठवा, असं करत असतो तो, राईट. तो इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आपण काय करतो बरं का, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर जो काही आहे त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक डाटा काय करत असतो, स्टोअर करत असतो. तो इलेक्ट्रॉनिक डाटा मी त्याच्यामध्ये काय करणार, इलेक्ट्रॉनिक डाटा मी त्याच्यामध्ये स्टोअर करणार. तो लक्षात घ्या, हार्डवेअर सॉफ्टवेअरमध्ये आपण इलेक्ट्रॉनिक काय करत आहोत, रेकॉर्ड करत आहोत. तो इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड करणार. सगळ्यात अगोदर मी काय करतो, इनपुट ऑफ द सोर्स ऑफ फाईल इनपुट म्हणून पाठवलं. ठीक आहे. कोणाला, सॉफ्टवेअर हार्डवेअरला. तो काय करणार, रेकॉर्ड करणार. तो रेकॉर्डिंग द इलेक्ट्रॉनिक डाटा. तो इलेक्ट्रॉनिक डाटाला रेकॉर्ड करणार, ॲनालिसिस करणार, काय करेल ते करून टाकणार आणि पुढे आउटपुट ऑफ द डाटा. आणि सगळ्यात आत तुम्हाला एकदम पद्धतशीर रचून भेटेल, कपाट रचून भेटेल, पुस्तकांची कपाट रचून भेटेल. ठीक आहे. मग नंतर काय बरं का, अजून पुढे काय, डॉक्युमेंटेशन अँड इंडेक्सेस. तो आपण सगळ्या गोष्टी याच्यामध्ये करत असतो इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये. डॉक्युमेंटेशन आणि इंडेक्स म्हणजे काय, आता तुम्ही तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवतात, त्याच्यामध्ये इंडेक्स असतो की नाही, बरोबर की नाही. सगळ्या गोष्टी क्रमाने रचलेल्या असतात की नाही. तो याच्यामध्ये जे गोष्टी घडणार आहेत, ठीक आहे, तो आपण काय करत असतोय, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरला आपण आपला डाटा देत असतो. ठीक आहे. तो डाटा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड म्हणून आपण देत असतो. इनपुट म्हणून देणार त्या सोर्सला, तो रेकॉर्ड करणार, राईट. तो रेकॉर्ड करणार, ॲनालिसिस करणार, मॅनिप्युलेट करणार. सगळं जाऊन तयार होल्यानंतर एकदम इंडेक्स वगैरे तयार झाल्यानंतर मग आपण त्याची इन्फॉर्मेशन म्हणून वापर करत असतो. त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येत असतील, एवढी बात आपल्याला दिसायला भेटून जाते. चला पुढे अजून. तो हे पुन्हा GIS म्हणजे काय आलं हे लक्षात घ्या. आता तो GIS मध्ये काय बरं का, पहिले GIS म्हणजे माहिती आणली, इनपुट दिली, स्टोअर केला, रिट्रीव्ह म्हणजे पुन्हा बघत राहायचं, चाळापत्राने हे करत राहायचं. आता एवढे सगळी माहिती आलेली आहे, त्याला बघत राहायचं पुन्हा. पुढे काय, मॅनिप्युलेट, काही चेंज करायची जरूरत असेल तर मॅनिप्युलेट करायचं, ॲनालिस करायचं. या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात GIS मध्ये. GIS मोस्टली कशामध्ये, इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये. तो इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये मी सगळ्या गोष्टी करतो, राईट. नंतर पुढे काय, डिसिजन मेकिंग. आणि सगळं बघून झाल्यानंतर मी काय करणार बरं का, एक पर्टिक्युलर पॅटर्नमध्ये सगळ्या गोष्टी मी पद्धतशीर मांडून देणार. डिसिजन मेकिंग म्हणजे आता काय म्हणलं आहे, तो डिसिजन मेकिंग, लँड यूज, नॅचरल रिसोर्स, इन्व्हायरमेंट, राईट का. या अशा सगळ्या गोष्टी मी पर्टिक्युलरली तिथं सेटअप करून देईल. तर इन्व्हायरमेंटच्या ठिकाणी तुम्हाला इन्व्हायरमेंटची माहिती भेटून जाईल. लँड यूजच्या ठिकाणी म्हणजे काय, कोणती जागा कशासाठी वापरलेली आहे, तर तुम्हाला लँड यूजच्या ठिकाणी लँड यूजची माहिती भेटून जाईल, राईट. तर तुम्हाला नॅचरल रिसोर्सच्या ठिकाणी नॅचरल रिसोर्सची माहिती भेटून जाईल. सगळ्या गोष्टी आपल्या अशा पद्धतीने दिसायला भेटून जातात. ठीक आहे. तो GIS मध्ये काय असतं, हा पॉईंट तुमच्या माहितीमध्ये ठेवून घ्यायचा. ठीक आहे. तो GIS इज डिफाईन ॲज द इन्फॉर्मेशन सिस्टीम दॅट इज यूज टू इनपुट, स्टोअर, रिट्राईव्ह, मॅनिप्युलेट, ॲनालिसिस, आउटपुट, जिओग्राफिकल रिफरन्स डाटा, राईट का. तो जिओग्राफिकल रिफरन्स डाटा, जो जिओग्राफिकली डाटा तुम्ही इनपुट म्हणून दिलेला आहे, त्याला ॲनालिसिस वगैरे करून घ्यायचं, इन ऑर्डर टू सपोर्ट द डिसिजन मेकिंग फॉर प्लॅनिंग द मॅनेजिंग द लँड यूज. या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसायला भेटतात. ठीक आहे. तो GIS म्हणजे काय, कमसे कम तेवढी बात तर कळालीच असणार. आता सगळ्यात पुढचा प्रश्न काय असतो, कॉम्पोनेंट ऑफ GIS. विच ऑफ द फॉलोइंग आर द कॉम्पोनेंट ऑफ द GIS. तुम्हाला ते याच्यामध्ये विचारतील, लक्षात घ्या. GIS, GPS, रिमोट सेन्सिंग याचे सगळे क्वेश्चन कसे बनतील, MSQ. काय बनतील, MSQ. तो MSQ सारखा त्याला वापर करा, MSQ सारखा त्याचा अभ्यास करा. ठीक आहे. तो कॉम्पोनेंट ऑफ द GIS. कॉम्पोनेंट ऑफ GIS काय आहे, डाटा, युजर, कॉम्प्युटर सिस्टीम. तो 3 आहे. डाटा कोणता, डाटा जिओग्राफिकल डाटा, हे झालं पहिलं कॉम्पोनेंट. दुसरा कॉम्पोनेंट काय आहे, कॉम्प्युटर सिस्टीम. क्रमाने जातोय. कॉम्प्युटरिंग सिस्टीम. तिसरा डाटा काय आहे, युजर.
युजर म्हणजे आपण गुगलवरती जाणार आहे. तो डाटा, कॉम्प्युटर सिस्टीम आणि तिथं काय युजर. ज्या डाटा कोणता जिओग्राफिकल डाटा किती प्रकारचा असतो 3 स्पेशियल, नॉन स्पेशियल अँड हायब्रिड. नंतर कॉम्प्युटर सिस्टीममध्ये मोठमोठे कॉम्प्युटर वगैरे ते लागतात ती वाली बात. ठीक. आणि नंतर युजर. पुढे जाऊया. आता हे वाला कॉम्प्युटर सिस्टीममध्ये काय आहे, हार्डवेअर आहे, सॉफ्टवेअर आहे, प्रोसिजर आहे. ठीक आहे. हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि प्रोसिजर. हार्डवेअरमध्ये काय काय असतं, तो हार्डवेअर कन्सिस्ट ऑफ द नंबर कॉम्प्युटर हार्डवेअर. बरोबर का. हार्डवेअरमध्ये काय असणार, कॉम्प्युटर असणार. हार्डवेअरमध्ये काय काय असतील, CD ROM असेल, टेप असेल, डिस्क असेल, बरोबर. नंतर ऑप्टिकल डिस्क असेल, अजून काय असेल, कॉम्प्युटर आपला मेन, राईट का. तो एवढे झालं. इट कन्सिस्ट द कॉम्प्युटर हार्डवेअर सिस्टीम ऑन विच द GIS सॉफ्टवेअर रन. ठीक आहे. तो GIS सॉफ्टवेअर आपलं ज्याच्यावरती रन करत असेल. आता मला सांगा, कॉम्प्युटर आहे तुमचा, लॅपटॉप आहे, त्या लॅपटॉपमध्ये GIS सॉफ्टवेअर आहे, तुम्हाला इन्फॉर्मेशन तिथे पाठवायची असते. तर लक्षात घ्या, हार्डवेअर म्हणजे कोणता, आपला GIS सॉफ्टवेअर ज्याच्यावरती काम करतोय ना बाबा, तो आपला हार्डवेअर झाला. लक्षात आला का. तो कॉम्प्युटर आपला हार्डवेअर झाला. अजून काय बरं का, अजून तुम्हाला दिसायला भेटेल हे सगळे हार्डवेअरचेच पार्ट झाले ते कॉम्प्युटर सिस्टीममधले. तो इट कन्सिस्ट द कॉम्प्युटर सिस्टीम on which GIS software run. The GIS runs whole spectrum computer system ranging from the portable personal computer and multi-user काय असतील ते सुपर कॉम्प्युटर. तो सुपर कॉम्प्युटर काय असतील हे सगळे आपले काय झाले, हार्डवेअर झाले. ओके. ते हार्डवेअर झाले. हार्डवेअर ऑफ द GIS कन्सिस्ट ऑफ द इनपुट डिवाइस. तो हार्डवेअर म्हणजे हार्डवेअरमध्ये बघा बरं का, तो जो हार्डवेअर तुम्हाला मी कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप बोलतोय तो हार्डवेअर झाला. तो काय म्हटले पुढे, द हार्डवेअर ऑफ द GIS कन्सिस्ट ऑफ द इनपुट डिवाइस. इनपुट डिवाइस कोणते, त्याला इन्फॉर्मेशन देण्यासाठी तो डिजिटलायझर आहे, स्कॅनर आहे, GPS रिसिव्हर आहे, राईट. स्टोरेज डिवाइस आहे, नंतर काय मॅग्नेटिक टेप आहे, डिस्क आहे. तर हे सगळे आपल्याला काय दिसायला भेटतात, ते पण हे सुद्धा हार्डवेअर. तो हार्डवेअर जे काय आहेत, हार्डवेअर काय असतं काय नसतं ही बात तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळालेली आहे. हार्डवेअर म्हणजे बाबा कॉम्प्युटर असतं, कॉम्प्युटर आपला ज्याला स्पर्श वगैरे करू शकतो, ज्याच्यामध्ये आपलं GIS सॉफ्टवेअर आहे ते आपलं हार्डवेअर झालं. ठीक आहे. पुढे सॉफ्टवेअर काय असतं बरं. सॉफ्टवेअर म्हणजे काय, प्रोग्राम. मी तुम्हाला अगोदर बोललो होतो, सॉफ्टवेअर रिफर टू प्रोग्राम रन कॉम्प्युटर. धीस इन्क्लूड द प्रोग्राम टू मॅनेज कॉम्प्युटर अँड परफॉर्म द स्पेसिफिक फंक्शन. तर तुम्हाला माहिती आहे ना. आता मला सांगा, एखादा कॅल्क्युलेटर जरी असला तरी कॅल्क्युलेटरमध्ये प्रोग्राम रन कर, तो प्रोग्राम जो रन होतोय ना ती सॉफ्टवेअर आहे, राईट का. आपण म्हणतो आता सॉफ्टवेअर तुम्हाला माहिती आहे ना, तुमच्या मोबाईलमध्ये कोणतं सॉफ्टवेअर आहे म्हणा, अँड्रॉइड सॉफ्टवेअर आहे. तो अँड्रॉइडचं सॉफ्टवेअर आहे, ॲपलचं सॉफ्टवेअर आहे, मायक्रोसॉफ्टचं सॉफ्टवेअर आहे. हे काय, हे सॉफ्टवेअर आहेत आपल्या मोबाईलमध्ये हे करणारे. तो आपल्या हार्डवेअरमध्ये असणारे जे काय आहे ते सॉफ्टवेअर मला जरुरी आहे. ते सॉफ्टवेअरवरती आपलं काय होईल, GIS सिस्टीम जी काय रन करत असते. ठीक आहे. तो सॉफ्टवेअर रिफर टू प्रोग्राम रन ऑन द कॉम्प्युटर. तो हार्डवेअरवरती जो काही आपला प्रोग्राम रन होत आहे त्याला आपण सॉफ्टवेअर म्हणत असतो. ठीक आहे. The GIS software provide the function and tools necessary to store, analyze, display geographical information. तर geographical information काय करत असते हे सॉफ्टवेअर, तर ते ॲनालाइज करतं, स्टोअर करतं, डिस्प्ले करतं. बरोबर आहे. तो जे काही प्रोग्राम वगैरे आपण त्याच्यामध्ये सेटअप करून ठेवलेले आहे ते काय काम करतील, डिस्प्ले करायचं, ॲनालाइज करायचं, स्टोअर करायचं. याच्या पुढे सगळे हे शब्द येतील बरं का रे पुन्हा. हे कॉम्प्युटरचं सुरू झालं आहे आता इथून. ठीक आहे. तो ही वाली बात आपल्याला दिसायला भेटून जाते. पुढे आता तुम्हाला प्रश्न विचारतात बरं का, हे बघा हे. सो सम कॉमन GIS सॉफ्टवेअर विच ऑफ द फॉलोइंग आर द GIS सॉफ्टवेअर. अजून आहेत ते माझ्याकडे वहीमध्ये लिहिलेत मी ते. तो कोणकोणते बरं का तुम्हाला GISचे सॉफ्टवेअर विचारतात परीक्षेमध्ये, कोणकोणते आहेत. ArcGIS, मॅपी इन्फो, नंतर जिओमेट्रो. हे सगळे लॅपटॉपमध्ये GISचे सॉफ्टवेअर आहेत. तर GISचे सॉफ्टवेअर आहेत, उचलायची माहिती सॉफ्टवेअरमध्ये टाकायची, राईट का. टाकायची, तो हे करणार, ते जाईल तिकडं. आलं लक्षात. तो कोणकोणते बरं का, ArcGIS, मॅप इन्फो, जिओमेट्रो. अजून काय काय बरं का, अजून आहे QGIS. तो QGIS, ArcGIS, मॅप इन्फो, जिओमेट्रिका, राईट. जिओमेट्रिका नंतर काय, ArcGIS झालं का, ArcGIS झालं ना. नंतर ArcNap, ArcNap, ठीक आहे. ArcNap झाला. नंतर जिओनेट. हे सगळे काय झाले, सॉफ्टवेअर झाले. तो GISचे सॉफ्टवेअर विच ऑफ द फॉलोइंग GIS सॉफ्टवेअर आलं तर QGIS, नंतर ArcGIS, मॅपी इन्फो, जिओमेट्रिका, जिओनेट, राईट. सो दिस ऑल आर द GIS सॉफ्टवेअर. ओके. तर GIS सॉफ्टवेअर आहे एवढं लक्षामध्ये ठेवायचं तुम्ही. पुढे चला. आता प्रोसिजर म्हणजे काय, आतमध्ये प्रोसिजर किती सारी होईल, कशाची प्रोसिजर होईल, ते डाटा जो तुम्ही पाठवलेला आहे त्याला काय करेल, ते पकडल, ते स्टोअर करल, तो कॅप्चर करल, स्टोअर करल, प्रोसेस करेल, मॉडेलिंग करेल, ॲनालिस करेल, डिस्प्ले करेल. तो हे सगळं जे मध्ये घडतं हे प्रोसिजर, राईट. द कॉम्प्युटर सिस्टीम फॉर द GIS कन्सिस्ट ऑफ द हार्डवेअर, सॉफ्टवेअर अँड प्रोसिजर. ओके. हे तीन गोष्टी होत्यात तो याच्यामध्ये कॉम्प्युटर सिस्टीममध्ये. डिझाईन टू सपोर्ट द डाटा कॅप्चरिंग,
स्टोरेज, प्रोसेसिंग, मॉडेलिंग, ॲनालिसिस, डिस्प्ले द जिओस्पेशियल डाटा. जिओस्पेशियल डाटा म्हणजे काय तुम्हाला सांगितले. बिसाइड द टेक्निकल कॉम्पोनेंट लाईक हार्डवेअर, सॉफ्टवेअर, डाटाबेस, इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क, पॉलिसीज आर ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर द फंक्शनल GIS. आता या प्रोसिजरचा मिनिंग काय होतोय बाबा, कोणती प्रोसिजर फॉलो करतोय आपण, आतमध्ये कोणती प्रोसिजर फॉलो करत आहे सगळ्या गोष्टी करण्यासाठी, तर ती प्रोसिजर आपल्याला दिसायला भेटते. तर कॉम्प्युटर सिस्टीममधला तिसरा महत्त्वाचा मुद्दा असतो प्रोसिजर. कोणत्या पद्धतीने तुम्ही कोणत्या प्रोसिजरने तुम्ही काय करत आहात तुम्ही ती सगळी माहिती रचत आहात. ठीक आहे, तो प्रोसिजर पण महत्त्वाचे. हार्डवेअर सॉफ्टवेअर झाला, पण प्रोसिजर सुद्धा महत्त्वाचा आहे. तो 3 घटक येतात आपल्या कॉम्प्युटर सिस्टीममध्ये, लक्षामध्ये राहू द्या. कुठे गेलं रे? हॅलो, आवाज येतोय का रे? हे काय झालं बघ, हा काय तमाशा झाला. एक मिनिट ना.